धनगर घुसखोरी पेसा भरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी एकता परिषदेचा एल्गार। संयुक्त आदिवासी संरक्षण समिती पालघर आदिवासी एकता परिषदेसह विविध संघटनांचा या आंदोलनात सहभाग पाहायला मिळाला। धनगर आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज राज्यभरात आदिवासी बांधवांकडून आंदोलनाचा एक भाग म्हणून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज संयुक्त आदिवासी संरक्षण समिती पालघर आणि आदिवासी एकता परिषद आणि विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी ही रॅली काढून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून मोर्चा काढला। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। जर शासन अशीच भूमिका घेत असेल तर आदिवासी संघटना आदिवासी समाजातील नेते जे आहेत ते रस्त्यावरती उतरून आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला। मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेलो, सह्याद्री अतिथीगृहावरती गेलो, तरीही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेट नाकारली आणि धनगरांच्या 100 वेळा मीटिंग्स होतात पण आदिवासी शिष्टमंडळ एकदाही त्यांची मीटिंग होत नाही। त्यामुळे हे आदिवासींच्या विरोधी सरकार आहे। आदिवासींच्या शिष्टमंडळाला भेटण्याची त्यांची मानसिकता नाही। त्या निषेधार्थ ही समिती बरखास्त करावी, धनगरांना आदिवासी आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी डॉक्टर सुनील परहाड, काशीनाथ चौधरी, अशोक शिंगाडा, प्रसाद परहाड, माधव लिलका, राहुल धूम, परशुराम चावरे, गुरुनाथ सहारे, रामदास हरवटे, प्रकाश पाटकर, ॲडव्होकेट दळवी, सागर सुतार यांनी मार्गदर्शन केले। त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले। यावेळी आदिवासी एकता परिषदेचे मंगेश दुबळा, चंदन ठाक, मनोज जांबात यांसह पदाधिकारी उपस्थित होते। विशेष म्हणजे महिलांचा देखील मोठा सहभाग होता। लड़ेंगे बिरसा मुंडा करा पुकार।